तर अपमान झाल्यामुळे नाशिकच्या जागेवरून लढण्यासाठी माघार घेतली असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे। तर मी माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली असं भुजबळांनी म्हटलंय। तर नाराज नाही हे भुजबळांनी स्वतः सांगितलंय असं अजित पवार म्हणाले। तर विधानसभा निवडणुकीत भुजबळांनी अपमानाचा बदला घ्यावा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। दरम्यान भुजबळांना काय हवं ते एकदाचं देऊन टाका असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। इच्छा व्यक्त केला होता। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे काय मी थांबून घेतो। त्या समोरचा जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या। स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही। भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची, त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं। छगन भुजबळांनी आपली नाराजी जी आहे ती खंत व्यक्त केली आहे। छगन भुजबळ म्हणतात की मला केंद्रातून खासदारकीच्या संदर्भात नाशिकच्या लोकसभेसंदर्भात कॉल आलेला होता, परंतु मला 1 महिनाभर ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं, हा माझा अपमान झालाय अशी त्यांनी खंत व्यक्त केली। रोजच अपमान होतो भुजबळांचा, पण ते सहन करतात, सहन करत राहा मला त्यांना बाकी काय। त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे। ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत। त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे। म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा। छगन भुजबळ कोणत्या गोष्टीवर खुश होत आहेत त्याचं खरं तर संशोधनच केलं पाहिजे। नाराजगी मतदारसंघाच्या वेळेला पण आता पण मला वाटतं ह्या पक्षांनी अंतर्गत पक्षाचा तो निर्णय असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, परंतु अजितदादांनी याचा विचार केला पाहिजे। यामुळे त्यांच्या पक्षातली जरी नाराजगी असली तर त्याचा परिणाम महायुतीवर होतोय आणि महायुतीला हे परवडणार नाही। नेमकं काय पाहिजे एकदा देऊन टाका, नाही तर काय तो निर्णय घेऊन टाका ना। याच्यामुळे खऱ्या अर्थानं वातावरण हे गढूळ होत चाललेलं आहे। माझी स्पष्ट भूमिका आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच्यावर काहीतरी एकदा निर्णय घेतला।